एक स्वामी समर्थांनी मला समृद्धीच्या मार्गावर नेले आहे. कथा. एक गरीब शेतकरी नेहमीच खडतर परिस्थितीशी झगडत असे. एक दिवस स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद दिला आणि सांगितले, तू ज्या मेहनतीसाठी झगडतोस त्याला यश मिळेल. त्या आशीर्वादामुळे शेतकरीच्या पिकांचा उत्पादन वाढला आणि त्याचे जीवन समृद्ध झाले. 2 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात सर्व अडचणींवर मात केली आहे. कथा. एका तरुणाला व्यवसायात खूप अडचणी आल्या. स्वामी समर्थांनी त्याला विश्वास दिला आणि धीर दिला. त्या आशीर्वादाने त्याने सर्व अडचणींवर मात केली आणि त्याचे व्यवसाय यशस्वी झाले. 3 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे मी सर्व संघर्षांमध्ये धैर्याने उभा राहतो. कथा. एक विद्यार्थी परीक्षेत बारकाईने तयारी करत होता पण निराशा आली. स्वामी समर्थांनी त्याला धैर्य दिले आणि सांगितले, संघर्ष करा, यश येईल. त्या आशीर्वादामुळे त्याने प्रत्येक संघर्षात धैर्य ठेवले आणि उत्तीर्ण झाला. 4 स्वामी समर्थ माझ्या सर्व कामांमध्ये यश आणि समाधान देतात. कथा. एक उद्योजक आपल्या व्यवसायात यश मिळवण्यासाठी संघर्ष करत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्याच्या प्रत्येक प्रकल्पात यश आणि समाधान आले. 5 स्वामी समर्थांच्या प्रेमाने माझ्या मनाला शांतता मिळाली आहे. कथा. एका महिलेला मानसिक ताण होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तिच्या मनाला शांतता आणि सुख मिळाले आणि तिने ताण दूर केला. 6 स्वामी समर्थांची कृपा माझ्या कुटुंबात सुख आणि प्रेम घेऊन येते. कथा. एका कुटुंबात निरंतर वाद चालू होते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांच्या जीवनात प्रेम आणि शांतता आली. 7 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी प्रत्येक संकटाला सामोरे जातो. कथा. एका व्यक्तीला आरोग्य समस्यांचा सामना करावा लागला. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्याने प्रत्येक संकटावर विजय मिळवला. 8 स्वामी समर्थांची ऊर्जा मला नवा उत्साह आणि आशा देते. कथा. एक खेळाडू प्रशिक्षणात कमी उत्साही झाला होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला नवा उत्साह मिळाला आणि तो विजेता बनला. 9 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझे सर्व दुःख दूर झाले आहे. कथा. एक वयोवृद्ध व्यक्ती आपल्या दुःखाशी झगडत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याचे दुःख दूर झाले आणि त्याला शांती प्राप्त झाली. 10 स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मला जीवनात सतत सुधारणा होत आहे. कथा. एक विद्यार्थी शिक्षणात सुधारणा करण्यासाठी झगडत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे त्याची प्रगती झाली आणि त्याला उत्तम यश मिळाले. 11 स्वामी समर्थांचे आशीर्वाद मला मानसिक बल देतात. कथा. एक व्यक्ती मानसिक तणावाने त्रस्त होता. स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद दिला, ज्यामुळे त्याला मानसिक बल आणि स्थिरता प्राप्त झाली. 12 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने माझ्या ध्येयांची पूर्तता होत आहे. कथा. एक उद्योजक त्याच्या ध्येयांच्या मार्गावर अडचणींचा सामना करत होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्याने त्याच्या ध्येयांची पूर्तता केली. 13 स्वामी समर्थांच्या प्रेमामुळे माझ्या जीवनात नवे आशा आणि संधी आले आहे. कथा. एका व्यक्तीला जीवनात नवा मार्ग शोधायला त्रास होत होता. स्वामी समर्थांच्या प्रेमाने त्याला नवे आशा आणि संधी मिळाल्या. 14 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात सामंजस्य आणि स्थिरता आहे. कथा. एक कुटुंबातील सदस्य जीवनात अशांततेचा सामना करत होते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे कुटुंबात सामंजस्य आणि स्थिरता आली. 15 स्वामी समर्थांनी मला योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन केले आहे. कथा. एका व्यक्तीला करिअरच्या निर्णयांमध्ये अडचणी येत होत्या. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्याने योग्य निर्णय घेतले आणि यशस्वी झाला. 16 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मला सुखशांती आणि आंतरिक शांती मिळाली आहे. कथा. एक व्यक्ती जीवनातील धकाधकीतून त्रस्त होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला आंतरिक शांती आणि सुख मिळाले. 17 स्वामी समर्थांच्या कृपेमुळे माझ्या कुटुंबात प्रेम आणि समर्पण वाढले आहे. कथा. एका कुटुंबात अनेक वाद चालू होते. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे कुटुंबातील प्रेम आणि समर्पण वाढले. 18 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात यशस्वीतेचे दरवाजे खुलले आहे. कथा. एक व्यक्ती निराशाजनक परिस्थितीत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याचे जीवन यशस्वीतेचे दरवाजे खुलले. 19 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे मला नेहमी चांगले निर्णय घेता येतात. कथा. एक व्यवसायी त्याच्या निर्णयांवर खात्रीशीर असण्यास त्रस्त होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्याला नेहमी योग्य निर्णय घेता आले. 20 स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मला प्रत्येक दिवशी सकारात्मक ऊर्जा मिळते. कथा. एका व्यक्तीला रोजच एकटा वाटायचे.
स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्याला प्रत्येक दिवशी सकारात्मक ऊर्जा मिळायला लागली. 21 स्वामी समर्थांनी माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवले आहेत. कथा. एक व्यक्ती जीवनात स्थैर्य शोधत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याच्या जीवनात सकारात्मक बदल झाले. 22 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी आत्मविश्वासाने भरलेला आहे. कथा. एक तरुण व्यक्ती आत्मविश्वास कमी होऊन धीरगेळ झाला होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला आत्मविश्वास मिळाला. 23 स्वामी समर्थांनी मला जीवनातील सर्व अडचणींवर विजय प्राप्त करण्यासाठी प्रेरित केले आहे. कथा. एक शेतकरी आपल्या भूमिकेवर अवलंबून होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याने सर्व अडचणींवर विजय प्राप्त केला. 24 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनात सदैव आनंद आणि शांती आहे. कथा. एक व्यक्ती तणावग्रस्त होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या जीवनात आनंद आणि शांती प्राप्त झाली. 25 स्वामी समर्थांचे आशीर्वाद मला खरे सुख आणि संतोष देतात. कथा. एक वयोवृद्ध व्यक्ती जीवनातील खरे सुख शोधत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला खरे संतोष प्राप्त झाले. 26 स्वामी समर्थांनी माझ्या जीवनात प्रेम, शांती आणि यश आणले आहे. कथा. एक कुटुंबाच्या जीवनात प्रेम आणि शांती गहाळ होते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांचे जीवन प्रेमाने भरले आणि यश प्राप्त झाले. 27 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मला जीवनातील प्रत्येक क्षणात सुख प्राप्त होते. कथा. एक व्यक्ती प्रत्येक दिवशी जीवनात सुख शोधत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला जीवनातील प्रत्येक क्षणात सुख मिळाले. 28 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने माझ्या जीवनात स्थिरता आणि आनंद आहे. कथा. एक व्यवसायी सतत चिंतेत होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्याच्या जीवनात स्थिरता आणि आनंद प्राप्त झाला. 29 स्वामी समर्थांचे आशीर्वाद माझ्या आत्मविश्वासाला पुष्टी देतात. कथा. एक युवा कलाकार आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवत नव्हता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला आत्मविश्वास मिळाला. 30 स्वामी समर्थांनी मला जीवनातील सर्व संकटांवर विजय मिळवण्यासाठी प्रोत्साहित केले आहे. कथा. एक व्यक्ती अडचणींच्या काळात होती. स्वामी समर्थांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि तो सर्व संकटांवर विजय प्राप्त करायला सक्षम झाला. 31 स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मला प्रत्येक दिवशी सकारात्मक ऊर्जा मिळते. कथा. एक ऑफिस कर्मचारी आपल्या कामात कमी उत्साही झाला होता. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त झाली आणि त्याने उत्कृष्ट काम केले. 32 स्वामी समर्थांनी माझ्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणली आहे. कथा. एक छोट्या व्यवसायीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी आली. 33 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी जीवनातील प्रत्येक अडथळ्यावर मात करतो. कथा. एक व्यक्ती विविध अडचणींचा सामना करत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याने प्रत्येक अडथळ्यावर मात केली. 34 स्वामी समर्थांचे प्रेम मला मानसिक शांती आणि संतुलन देते. कथा. एक महिला मानसिक ताणामुळे त्रस्त होती. स्वामी समर्थांच्या प्रेमाने तिला मानसिक शांती आणि संतुलन मिळाले. 35 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मी जीवनात आनंद आणि यश अनुभवतो. कथा. एक व्यक्ती सत्य यशाची अपेक्षा करत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याने जीवनात आनंद आणि यश अनुभवले. 36 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या ध्येयांची पूर्तता सुलभ झाली आहे. कथा. एक युवा उद्योजक व्यवसायातील ध्येयांच्या पूर्ततेसाठी संघर्ष करत होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्याची ध्येयांची पूर्तता सुलभ झाली. 37 स्वामी समर्थांच्या कृपेमुळे माझ्या जीवनात सुखद अनुभव वाढले आहेत. कथा. एक व्यक्ती जीवनात नवे अनुभव शोधत होता. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्याच्या जीवनात सुखद अनुभव वाढले. 38 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझ्या कुटुंबात प्रेम आणि समर्पण वाढले आहे. कथा. एक कुटुंबातील सदस्य एकमेकांशी संवाद साधण्यास यशस्वी होत होते. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांच्या कुटुंबात प्रेम आणि समर्पण वाढले. 39 स्वामी समर्थांचे आशीर्वाद मला जीवनात संपूर्णता आणि तृप्ती देतात. कथा. एक व्यक्ती जीवनातील संपूर्णतेसाठी संघर्ष करत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला संपूर्णता आणि तृप्ती प्राप्त झाली. 40 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनात सदैव आनंद आणि शांती आहे. कथा. एक व्यक्ती जीवनात अशांती आणि ताण अनुभवत होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे त्याच्या जीवनात आनंद आणि शांती आहे.
41 स्वामी समर्थांच्या कृपेमुळे मला जीवनात सुख आणि यश प्राप्त झाले आहे. कथा. एक व्यक्ती जीवनातील समस्यांचे समाधान शोधत होता. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे त्याला सुख आणि यश प्राप्त झाले. 42 स्वामी समर्थांचे प्रेम मला जीवनातील सर्व अडचणींवर मात करण्याची ताकद देते. कथा. एक व्यक्ती जीवनात असंख्य अडचणींचा सामना करत होता. स्वामी समर्थांचे प्रेम त्याला त्या अडचणींवर मात करण्याची ताकद देत होते. 43 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडले आहे. कथा. एक व्यक्ती जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी खूप मेहनत करत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याच्या जीवनात सकारात्मक बदल झाले. 44 स्वामी समर्थांचे आशीर्वाद माझ्या आत्मविश्वासाला पुष्टी देतात. कथा. एक व्यक्ती आत्मविश्वास कमी असलेल्या समस्येस सामोरे जात होता. स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्याच्या आत्मविश्वासाला पुष्टी देत होते. 45 स्वामी समर्थांनी माझ्या जीवनातील सर्व संकटांवर विजय मिळवण्यासाठी प्रेरित केले आहे. कथा. एक व्यक्ती जीवनातील संकटांवर विजय प्राप्त करण्यासाठी प्रेरित होत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला प्रेरणा मिळाली आणि संकटांवर विजय प्राप्त केला. 46 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे माझ्या जीवनात सदैव आनंद आणि शांती आहे. कथा. एक व्यक्ती त्याच्या जीवनात सत आनंद आणि शांती अनुभवण्यासाठी संघर्ष करत होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनामुळे त्याला सदैव आनंद आणि शांती मिळाली. 47 स्वामी समर्थांचे आशीर्वाद मला खरे सुख आणि संतोष मिळवतात. कथा. एक व्यक्ती जीवनातील खरे सुख आणि संतोष प्राप्त करण्यासाठी संघर्ष करत होता. स्वामी समर्थांचे आशीर्वाद त्याला खरे सुख आणि संतोष मिळवले. 48 स्वामी समर्थांनी माझ्या जीवनात प्रेम, शांती आणि यश आणले आहे. कथा. एक व्यक्ती प्रेम, शांती आणि यशाच्या शोधात होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याच्या जीवनात प्रेम, शांती आणि यश आले. 49 स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने मला जीवनातील प्रत्येक क्षणात सुख प्राप्त होते. कथा. एक व्यक्ती जीवनातील प्रत्येक क्षणात सुख अनुभवण्यासाठी संघर्ष करत होता. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्याला प्रत्येक क्षणात सुख प्राप्त झाले. 50 स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने माझ्या जीवनात स्थिरता आणि आनंद आहे. कथा. एक व्यक्ती स्थिरता आणि आनंदाच्या शोधात होता. स्वामी समर्थांच्या मार्गदर्शनाने त्याच्या जीवनात स्थिरता आणि आनंद प्राप्त झाला. जर तुम्हाला ह्या अफर्मेशन्स आणि त्यांच्या कथा आवडल्या असतील तर कृपया लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या जीवनात स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सकारात्मक बदल घडवण्यासाठी ह्याचा वापर करा आणि तुमचे अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा. धन्यवाद.